शिवाजी महाराज आपली टीम बेस्ट टीम होती त्यांच्याकडे. त्यांनी खूप सुपर टीम उभारलेली होती. ती टीम ते कशी बांधायचे? आता बघा, आपल्याकडं प्रत्येक कंपनीमध्ये एक HR मॅनेजमेंट नावाचं एक खातं असतं. हो. त्या खात्याचं काम काय असतं की स्किल्डफुल लेबर किंवा स्किल्डफुल एम्प्लॉय आपल्यासोबत असणं, त्याच्याकडनं ते स्किल्ड वर्क करून घेणं, जर नसेल काही एक्स्ट्रा हवं असेल तर त्याला ते ट्रेनिंग देणं. तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात ही जी सगळी लोकं आलीत ना, तर मला असं वाटतं की त्यांची ती कॅरिझमॅटिक पर्सनॅलिटी एकतर की त्या शिवाजी महाराजांना येऊन भेटतात, त्यांच्या सैन्यामध्ये सामील होतात आणि ही वृत्ती सर्व त्या काळातल्या लोकांमध्ये दिसते. अगदी शत्रू सैन्यसुद्धा शिवाजी महाराजांसाठी काम करण्यासाठी उत्सुक असायचं, असे उल्लेख आहेत ह्या कॉस्मोद गार्डचे, मी जसं त्याचं मगाशी नाव घेतलं. त्याच्यामुळं लीडरशिपचं मी जसं म्हणालो की फक्त लीडरशिप करणे नाही तर लीडर तयार करणे, म्हणजे ज्यांची नावं आपल्याला आढळतात की ही टीम का बांधली, तर शिवाजी महाराजांना माहीत होते की कुणाला काय काम दिलं पाहिजे. आता हे काम देत असताना एक पत्र आपल्याला आढळतं, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी असं लिहिलं आहे की फडावरचं काम म्हणजे लेखनपट्टीचं काम आणि युद्धभूमीवरचं काम ह्या दोघांना मी समान मानतो, असं त्यांनी त्या पत्रात म्हणलेलं आहे. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांना माहीत आहे की कुणाला युद्धभूमीवर पाठवायचं आहे, कुणाला आपल्याला फडावरती काम करायला ठेवायचं आहे.